आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शरद येवले सर विमानपत्ता निदेशक आहे आणि इतिहास कधी विसरायचा नसतो. जो इतिहास विसरतो तो कधीही इतिहास घडवू शकत नाही. जय भीम याकरिता, कारण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने हा भारत देश चालतो आणि हा आपला वर्तमान आणि भविष्य. सर एक मिनट माझ्या पायावर ओके. मंचावर यावे. काय चाललं होईल. स्वागत करावे. विश्राम सर. आपण साजरी करतो आहे एक सर्व धर्म समभावाचे एक प्रतीक म्हणून आम्ही साजरे करतो. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण एक खरोखर एक भारताचा एक छोटा भारत आहे आमचा. सर्व प्रांतातले सर्व भाषा बोलणारे विविध संस्कृती असलेले सर्व आमचे साथीजण हा उत्सव आम्ही फार मोठ्या उत्साहाने साजरा करतो. एवढंच नव्हे तर आम्ही सर्व सण सर्व फेस्टिवल ते आम्ही सर्व सहभागाने सर्वांच्या सहभागाने मोठ्या उत्साहाने आम्ही आमच्या कॉलनीमध्ये साजरा करतो. तर हे आपल्या असं लक्षात येतं की जवळपास अर्ध जग हे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला लागलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातला विचार प्रवाह, महाराष्ट्रातली प्रबोधन परंपरा ही जवळपास अर्ध जग समजून घेत आहे. लक्षात घेतलं पाहिजे. कुणाची उत्सुकता असेल तर तेही तुम्ही जाणून घेता येईल आपल्याला की जवळपास 6 ते 7 देशांच्या राज्यघटनेमध्ये त्यांनी बौद्ध धर्म हा आपला राष्ट्रधर्म म्हणून स्वीकारलेला आहे. हे जे चित्र आपल्याला दिसायला लागलेलं आहे हे चित्र आपल्याला नेमकं काय सुचवतं. म्हणजे इतकी मान्यता ही भारताला, महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या विचार परंपरेला ही इतकी मान्यता जी मिळायला लागलेली आहे त्या मागं कारणं कोणती आहेत, त्याच्या मागची प्रेरणा कोणती आहे, असं एक सहजच आपल्याला कुतूहल म्हणून आपल्या मनामध्ये विचार येतो.
आणि त्याच्यामुळे कदाचित आता एक असा आपल्याला एक निष्कर्ष असा काढता येऊ शकतो की सगळ्या जगभर जी कुठली एक प्रकारची अस्थिरता निर्माण होत चाललेली आहे, दिवसेंदिवस एक प्रकारची अशांतता निर्माण होत चाललेली आहे, जो कुठला एक प्रकारचा दुरावा निर्माण होत चाललेला आहे, या दुराव्याकडे हा दुरावा जर समजून घ्यायचा, या दुराव्याची जर उत्तरं शोधायची, ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्यांना जर उत्तरं शोधायची, आपल्याला समजून घ्यायची, तर ती उत्तरं देण्याची कुवत, पात्रता ही कदाचित भारतानं निर्माण केलेल्या या विचार परंपरेमध्ये आणि भारताने जगाला दिलेल्या या महामानवांच्या तत्वज्ञानामध्ये सगळ्याच जगाला आता वाटायला लागलेली असा एक तर्क आपल्याला या ठिकाणी करता येतो. म्हणजे माणूस दिवसेंदिवस अधिकाधिक अस्थिर होत चाललेला आहे. माणूस हा अधिकाधिक दुःखाकडे वाटचाल करायला लागलेला आहे, अशांततेकडे वाटचाल करायला लागलेला आहे. आणि अशा काळामध्ये जगाला महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातल्या या विचारधारेची आठवण व्हायला लागलेली आहे. ही अत्यंत महत्वाची बाब आहे असं मला या ठिकाणी वाटतं. एक लक्षात घेतलं पाहिजे की या तीनही महापुरुषाची जयंती साजरी करत असताना मी पुन्हा उल्लेख करतो या ठिकाणी की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना या देशामध्ये केलेली आहे. किंबहुना पहिलं स्वातंत्र्याचं आंदोलन म्हणून सुद्धा ज्या छत्रपती शिवरायांच्या कामाकडे पाहता येईल, या पद्धतीने छत्रपती शिवरायांचं काम आहे स्वराज्याची स्थापना. आणि आपल्याला हे माहीत आहे की छत्रपती शिवरायांच्या ज्या लढाया होत्या या कधीही धार्मिक लढाया नव्हत्या. खरं म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि आता काळच त्यावर काही एक उत्तरं देत चाललेलं आहे की या सर्व महामानवांना काही विशिष्ट कप्प्यांमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न जो मागच्या 20-25 वर्षापासून व्हायला लागलेला आहे, त्याची एक समज आता आपल्या सगळ्यांना यायला लागलेली आहे. म्हणून छत्रपती शिवराय असतील की ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, अशा काळामध्ये स्थापना केली, हे मुद्दाम म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता हे मला असं वाटतं की जवळपास सगळेच अभ्यासक हे मान्यही करत चाललेले आणि मांडतही चाललेले आहेत की आपला देश हा विविध संस्थानांचा देश होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताला भारतीय राज्यघटना दिली त्यावेळेस भारतामध्ये जवळपास 500 संस्थानं होती. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे या महामानवांचं योगदान काय आहे, तर योगदान हे आहे की या देशामध्ये 500 जवळपास, म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळामध्ये जेव्हा भारतीय राज्यघटना तयार करण्यात येत होती त्या काळामध्ये भारतामध्ये जवळपास 500 संस्थानं होती. आता लक्षात घेतलं पाहिजे की एक संस्थान म्हणजे एक राज्य आहे. एक संस्थान म्हणजे एक राज्य, कारण त्या संस्थान आहे. आपण तर मराठवाड्यातली माणसं, त्यामुळे संस्थानाबद्दल आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण आपण निजामी संस्थान पाहिलेलं आहे. आधी मी सांगितलं वेलकम स्पीचमध्ये आपण 14वी संयुक्त जयंती आम्ही साजरी करतो आहे भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये. तर आणि जसं भारतीय विमानपत्तन प्राधिकरण म्हणजे काय, भारतातल्या सर्व प्रांतातील लोकांनी इथे काम करतो आणि याच निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येतो आणि ह्या महापुरुषांचे जे विचार आहेत त्या निमित्ताने आमच्या येणाऱ्या जनरेशनला आम्ही ते कॅरी फॉरवर्ड करतो आणि हा एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो. आणि असंच नाही तर आम्ही सर्व उत्सव ह्याच प्रकारे आमच्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये साजरे करतो. सर, हे कितवं वर्ष आहे आणि याची प्रेरणा कशी मिळाली? हे मला वाटतं 14वं वर्ष आहे आणि याची प्रेरणा जी आहे हे सर्व आमचे जे टीम मेंबर आहे यांच्यातनंच कुठं एक विचार आला, त्या विचाराला सर्वांनी साथ दिली. ती साथ तनाची असेल, त्यांचे मनाची असेल, त्याची धनाची असेल, सर्व प्रकारची साथ मिळाली. प्रत्येकाचं मार्गदर्शन मिळालं, सपोर्ट मिळाला आणि दिवसेंदिवस हा कार्यक्रम जो हा प्रत्येक वर्षाने वाढत गेला आणि आज आम्ही 14वी जयंती आज साजरी करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते कोण होते आणि ते आज आम्हाला लाभलेले प्रमुख वक्ते डॉक्टर संजय मनसर आहेत. ते प्रिन्सिपल आहेत पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे. तर त्यांनी खूपच छान मार्गदर्शन या निमित्ताने केलेलं आहे आणि एक नवीन विचार
मी तर म्हणतो आम्ही आत्तापर्यंत खूप वक्ते बोलवले. त्यांनी एक नवीन विचार आजपासून आपल्या सर्वांच्या समोर पुढे ठेवलेला आहे. तो म्हणजे की हे सर्व जितके काही कुठले काही महापुरुष असते ना, ते एका कुठल्या तरी तत्त्वज्ञानाने एका कुठल्या तरी कॉमन धाग्याने बांधलेले होते आणि सर्वांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे राष्ट्राची निर्मिती, आपल्या भारताच्या राष्ट्राची निर्मिती. त्याच्यात धर्म नाही किंवा जात नाही, पात नाही, हे त्यांनी कधीच पाळलं नाही. आणि हे नवीन विचार त्यांनी जे सर्व आपल्या समोर मांडले ते खरंच सराहनीय आहे. सर, सध्याचं वातावरण फार दूषित झालेलं आहे, म्हणजे जाती जाती तेढ निर्माण होते. तर तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार? बघा, मनुष्य आहे तिथे सर्व प्रकारचे लोक असतात आणि ह्या काही लोकांनी याचा जो आहे ना, त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केलेला आहे. पण आम जे लोक आहेत ज्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त एकच धर्म आहे, त्याचा तो म्हणजे इन्सानियत, मानवजात एकच धर्म आहे. माझं नाव रेखा दीपक पवार आहे. मी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण येथे 5 सेक्शन टर्मिनल ऑफिसमध्ये काम करत आहे आणि माझी सर्व्हिस 21 वर्ष झाली आहे. आणि मी मूळची म्हणजे माळी समाजाची आहे, पण मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे 2011पासून. मी मानवतावादी धर्म म्हणजे माणसाने माणसावर कसं प्रेम करावं हा धर्म फक्त बौद्ध धर्म शिकवतो. त्या अनुषंगाने मला या धर्माची खूप म्हणजे असं एक अभ्यास करूशी वाटतो आणि या धर्माशी मी खूप निगडीत आहे आणि या धर्म म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत या धर्माशी मी एकनिष्ठ राहील. आज काय कार्यक्रम? आज आम्ही संयुक्त जयंती साजरी करत आहोत. हे आमचं 14वं वर्ष आहे. आमचं म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण. त्यात आमची एक संघटना आहे, ती म्हणजे SC/ST असोसिएट, जी की ऑल इंडियामध्ये असते. त्याचे आमचे सेक्रेटरी आहेत रवींद्र टेंभुर्णे सर आणि अध्यक्ष आहेत आमचे श्रीमंत साळवे सर. मी CSE मेंबर आहे. ऑर्गनायझेशन सेक्रेटरी सर्जेराव ससाने आहे. आमचा हा म्हणजे आम्ही गेले 2009ला इथे मुंबईवरनं ट्रान्सफर होऊन आलो आणि 2010पासून आम्ही ही जयंती साजरी करत आहोत या एअरपोर्टवर. आणि आम्हाला असं वाटतं की महापुरुषांची जयंती साजरी ही प्रत्येक एअरपोर्टवर झालीच पाहिजे, जेणेकरून आम्ही हा जो 2010पासून जी सुरुवात केली आहे हळूहळू ती ऑल इंडिया लेवलला होत आहे. या कार्यक्रमासाठी काही समित्या वगैरे स्थापन केल्या होत्या का? नाही, या कार्यक्रमाची समिती म्हणजे आमची जी इंटरनल कर्मचारी आहेत ना तेच असतात. बाहेरून आम्ही कुठली समिती स्थापन करत नाही. जे कर्मचारी वर्ग आहे म्हणजे आमचा ऑफिसर वर्ग आहे, म्हणजे ग्रुप B मध्ये, ग्रुप C मध्ये, ग्रुप Dमध्ये सर्व मिळून आम्ही ही कमिटी स्थापन करतो आणि जयंती साजरी करतो. मॅडम, या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही? ह्या निमित्ताने मी एकच आवाहन करेल की जे महापुरुषांचे विचार आहे हे प्रत्येक घरामध्ये रुजले पाहिजे. प्रत्येकाच्या म्हणजे जी येणारी पिढी आहे आता त्यांनी ह्या महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे आणि त्याच्यावरती निष्ठुरपणे काम केलं पाहिजे की ही संतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि त्या संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून आज आपण भारतामध्ये भारताचे नागरिक म्हणून राहत आहे. माझं नाव रवींद्र कैलास टेंभुर्णे आहे. मी इथे वर्ष 2017मध्ये आलो. मी मागच्या 13 वर्षापासून भारतीय विमानतळ प्राधिकरण सर्व अधिकारी आणि कर्मचारी भारतीय विमानतळ प्राधिकरण SC/ST असोसिएशनच्या वतीने आम्ही हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत. ही संयुक्त जयंती म्हणजे विचारांची जयंती आणि खरा इतिहास जाणून घेण्याची जयंती असते. आज आपण बघतो आहे की समाजामध्ये कोणी उत्सुक उठतो आणि काही या महापुरुषाबद्दल बोलत असतो. म्हणून आम्ही बुद्धिजीवी लोकांना इथे आणत असतो की ह्या महापुरुषांनी आपले विचार प्रकट करत असतात आणि ते सगळ्या लोकांबद्दल पुरवत असतात. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कोण होते आणि त्यांचा विषय काय होता आणि त्याच्यामध्ये काय मार्गदर्शन केले? ह्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर अतिशय मोलाचं मार्गदर्शन आदरणीय मुन सरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांचं केलेलं आहे. कुणाल सर. हां, ह्या संयुक्तजन कार्यक्रमामध्ये आज आम्हाला प्राचार्य डॉक्टर मुन सर, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय समाज इथे लाभलेले आहेत. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही सर्व जनतेला? या निमित्ताने आम्ही हेच करू की एकच माणुसकीचा धर्म आहे, दुसरं कोणताही नाही. माणुसकीने सगळ्यांनी व्यवस्थित राहावे आणि खरं म्हटलं तर आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि म्हणून जयंती उत्सव समितीचे
दोन नरमणी असे शोभले दोन वीर बहादूर